तर मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेतो सोलापूरचा विकास हा कार्यक्रम. आणि ह्या कार्यक्रमामध्ये थेट आपण एमआयडीसी मध्ये आलो. चिंचोळी एमआयडीसी मध्ये भारतात एक नंबर प्रोजेक्ट तयार केलाय या बालाजी अमेन्स या मालकांनी. त्यांनी इथं जागा खरेदी केली आणि जागा खरेदी करून इथं भारतातला एक नंबर प्रोजेक्ट एलपीजी गॅसचा त्यांनी तयार केलाय. हे प्लॅन दाखवा जागृत सगळं. या इकडं हे आपल्या सोलापूरचा विकास आहे. हे आपल्या सोलापूरचा विकास आहे आणि व्हायला लागलाय. आपल्याला मान्य करावं लागेल. अख्ख्या भारतामध्ये असा कुठं प्रोजेक्ट नाही ते आपल्या सोलापूर शहरामध्ये झाला, म्हणजे शहराच्या लगतच जिल्ह्यात झालेला आहे. या इकडं इकडे दाखवा सगळे इकडे दाखवा जागृत. या इकडं दाखवा इकडं सगळं. हे प्रोजेक्ट आहे आणि आपण ह्याची संपूर्ण माहिती दाखवणार आहे बरं का. तिकडे दाखवा जागृत. ते जे टाके आहेत 6, त्या 6 टाक्यामध्ये 300 टन ऍट अ टाइम रोज 300 टन गॅस तयार होत आहे. आणि हे गॅस प्रत्येक जिल्ह्यात विकणार आहेत. जसं सोलापूर मध्ये विकणार आहेत, सोलापूर जिल्ह्यात असेल, उस्मानाबाद असेल. हे आपल्या सोलापूरचा विकास आहे. होतंय, आपण त्याला मान्य करावं लागेल. एका टाकीमध्ये म्हणजे तिकडे दाखवा जागृत. असे 6 टाके आहेत. ते 1 2 3 4 5 6 टाके आहेत. त्या 6 टाक्यामध्ये रोज 300 टन आपल्या सोलापूरमध्ये तयार होत आहे. असं तरी सेफ्टी म्हणजे जेव्हा गेला नाही समजा गॅस, तर त्या साठा बी ठेवलाय त्यांनी. आणि त्या साठ्यामध्ये जसं त्यांना गिऱ्हाईक येतील तसं तसं विकलं बी जाणार आहे बरं का. सगळा प्रोजेक्ट दाखवा. हे गॅसचा दाखवा, सगळे पूर्ण सगळं दाखवा जागृत. लांबून घ्या. हे कशाचा प्रोजेक्ट आहे? ये अलग प्रोडक्ट है, अलग आहे. DME उसके बारे में बात. DME हे प्रोजेक्ट आहे पूर्ण सगळा. झूम करून दाखवा इकडला जागृत. हे चालू झालाय. अख्ख्या भारतामध्ये एक नंबर प्रोजेक्ट आहे. आणि या जागृत इकडे बी दाखवा जागृत. या चला आपण आज जाऊ. म्हण इकडे बी दाखवा जागृत. इकडे दाखवा. हे चिंचोळी एमआयडीसी मध्ये आलो आपण. सगळं दाखवा. या आतमध्ये थेट आपण आज जाऊ तिकडं. हे पूर्ण प्रोजेक्ट दाखवा. सगळं दाखवा. रस्ता दाखवा. आणि हे बघा इकडे बी दाखवा सगळं. हा हे दाखवा सगळं. ते टाक्या बी दाखवा पूर्ण तिकडं. सगळं आपल्या सोलापूरचा विकास व्हायला लागलाय आणि आपल्याला मान्य करावं लागतं. बरोबर. तर इकडे काय आहे? या साईडला काय आहे? 3 प्लांट है. असे इथैलेमिन्स है, इथैलेमिन्स है, मिथैलेमिन्स है, डीएम मतलब डीएमसी डायमिथाइल कार्बोनेट. का हे वेगळं आहे? नहीं, ये वेगळा है, नहीं ते वेगळा है. तिथं काय होत आहे? इथैलेमिन्स होते हैं, अजून डायमिथाइल कार्बोनेट होता है, प्रोपिलीन ग्लाइकॉल होता है. प्रोपिलीन ग्लाइकॉल म्हणजे तुमचं हे कफ सिरप में यूज करते हो अभी. म्हणजे मेडिसिनचे जे सगळे केमिकल आहेत ते इकडे तयार होतात. मेडिसिन से एक प्रोडक्ट है. दुसरं कशाचं आहे? दूसरे इसमें बैटरी ग्रेड में जाता है और पेस्टिसाइड में जाता है थोड़ा. ऐसा मिथैलेमिन्स है, रबर केमिकल्स है, वाटर ट्रीटमेंट केमिकल्स है, और फार्मा में जाता है. और एप्लीकेशंस काफी है. पेस्टिसाइड्स में जाता है. ऐसा पोल्ट्री फार्म में, पोल्ट्री फीड में जाता है. डायरेक्ट यूज नहीं करते, इनडायरेक्टली वो दूसरा प्रोडक्ट बना के उसको यूज करते हैं. ऐसा म्हणजे एकूण 4 प्रोजेक्ट आहेत. एक गॅसचा आहे आणि एक केमिकलचा आहे. गॅसची तुम्हाला माहिती आहे सगळी इकडली. डीएमई प्रोडक्ट आहे आणि त्याच्यामध्ये 6 जे ठुलेत टाक्या आहेत. बल्क हा. ह्यांना मला सांगा
300 टन रोज तयार होते गॅस. ते आपल्या सोलापूर जिल्ह्यातच जाणार का बाहेरच्या देशामध्ये जाणार किंवा बाहेरच्या सोलापूर जिल्ह्यात पुरत नाही. 300 टन काय पुरतं ना. डेली आपल्याला सोलापूर जिल्ह्यात कमीत कमी 1000 टन लागते असं वाटतं मला. एक्झॅक्टली माहित नाही मला. 1000 टन लागते. असली भरपूर फॅक्टरी पाहिजेत. कमीत कमी एक डिस्ट्रिक्ट मध्ये एक तर पाहिजे प्लांट. हे भारतात एकच एवढा झालेला आपल्या फर्स्ट प्लांट आम्हाला फर्स्ट प्लांट भारतात फर्स्ट प्लांट. आणि दुसऱ्या ठिकाणी जे प्लॅन तयार प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे? काही फरक नाही. फरक काय नाही. प्युरिटी बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर. ISI का प्रमाणात तयार करतो. म्हणजे इकडं 300 जर टन रोज तयार झालं तर त्यात रेग्युलर होते समजा, तिथं किती तयार होत आहे? म्हणजे त्यांना 200 तयार होत आहे, 150 तयार होत आहे रोज. कुठे रेग्युलर कुठे? आता आपल्याला गॅस भरून या लागलेत. ते वेगळं आहे. नॅचरल गॅस आहे. नॅचरल गॅस आहे. हे असले नाही. हे जेवण मिक्स होते तिथं. मिक्स करू शकते. अप टू 20% मिक्स करू शकते ऍज पर ISI प्रमाणे. तर ते डिसिजन घ्यावं लागेल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. म्हणजे ओरिजिनल गॅस इथं तयार होत आहे, मिक्सिंग करून आपल्याला ते वापरण्यात येत आहे. बरोबर. चला जागृत, इकडे दुसऱ्या प्लॅनला जाऊ आपण. एकूण 4 प्रोजेक्ट आहेत त्यांचे, ते आपण बघण्यासाठी आलो. या जागृत, तिकडे बी जाऊ मन. आणि MIDCतलं हे जे चिंचोळी MIDCतला प्रोजेक्ट आहे आपण बघायला आलतो. जागृत दाखवा इकडे बी. इकडे अजून नव्याने तयार व्हायला लागलाय ते बी प्रोजेक्ट. हे सगळे आपल्या सोलापूरचा विकास होत आहे आणि आपल्याला मान्य करावं लागेल. आणि हे जे प्रोजेक्ट आहेत 1, 2, 3 हे जे रेड्डी आहेत त्यांचे प्रोजेक्ट आहेत. इथं खोकल्याचं औषध आणि बॅटरी वगैरे वगैरे हे जे सगळे इथं तयार होतात. जे मेडिसिनचे जे औषध आहेत ते तिकडे दाखवा जागृत. पुढे दाखवा. या असं दाखवतच या जागृत. सगळे हे लोक या, हे सगळे आपली चिंचोळी MIDC मधले प्रोजेक्ट आहेत. सगळे दाखवा जागृत. जागृत इकडे बी दाखवा. दाखवा इकडं. या सगळं दाखवा. आपण बघायला लागलो सगळं. सगळेच केमिकलचे सगळे जेवढं काय आहे, केमिकल असेल किंवा इथं बॅटऱ्या सुद्धा, बॅटऱ्याचे काय केमिकल्स तयार होतात. अमोनियाचं आहे हे. अमोनियाचं आहे आणि ते औषध आहे. हे दोन्ही अमोनियाचं आहे. तिकडे दाखवा. हे दोन्ही अमोनियाचं तयार होत आहे असं म्हणणं आहे. आणि खोकल्याचं ते दाखवा जागृत तिकडं. ते सगळं आपलं जे मेडिसिन आहे ते सगळं तिकडं तयार होत आहे आणि विकास होत आहे. आपल्याला मान्य करावं लागेल. सगळंच आपण दाखवा लागलो तुम्हाला. चला या. हे कशाचे आहेत हे नेमकं? हा मटेरियल साचवण्यासाठी आहे तिकडं. जे हे टाके आहेत हे मोठे मोठे दाखवा जागृत तिकडं. हे मटेरियल साठवून ठेवण्यासाठी जे इकडं तयार होत आहे इकडे दाखवा जागृत. इकडे दाखवा. इथं जे तयार होत आहे ते इकडे दाखवा. इथं साठवून ठेवलं जात आहे. या अजून दाखवतो. सगळे मटेरियल साठवून ठेवण्यासाठी ते जे टाक्या बनवलेल्या आहेत आणि तयार केलेल्या आहेत तेही दाखवा. इकडे बी दाखवा जागृत. ह्याची संपूर्ण माहिती जे रेड्डी आहेत आपल्याला सांगणार आहेत बरं का, सोलापूरकर. या जागृत. इकडे दाखवा. हे सगळेच साठवून ठेवण्यासाठी आहे. जसं माल तयार झालं की साठवून ठेवण्यासाठी आपल्याकडं
काय तर लागतंय, तसं ह्या लोकांनी जेव्हा माल तयार होत आहे तेव्हा हे साठवून ठेवण्यासाठी हे सगळं टाक्या केलेल्या आहेत. इकडचे माझ्या समोरच्या बाजूला दाखवा जागृत, हे पूर्ण सगळं. इथं साधारणपणे एक 300 कर्मचारी काम करतात एका शिफ्टला, आणि 3 शिफ्ट असतात. 24 तासात तीन शिफ्ट असतात. 3 शिफ्ट मध्ये कमीत कमी एका प्रोजेक्टला 300 ते 400 कर्मचारी काम करतात, बिगारी धरून ते अधिकाऱ्यापर्यंत एका शिफ्टला. या जागृत, तर असे प्रत्येक 3 शिफ्ट आहेत, 3 साइड आहेत, म्हणजे 1, 2 आणि हे 3. ह्या तिन्ही साइडवर 24 तास काम चालतंय बरं का. इथं बंद नाही आहे, हे बंद नाही आहे, हे विकास आहे. ह्याला सोलापूरचा विकास म्हणलं जात आहे. होतंय, आपण त्याला मान्य करावं लागेल. या जागृत, पूर्ण सगळे आपण फिरायला लागलो. MIDCचा एरिया पूर्ण सगळा, चिंचोळी MIDC मध्ये हे प्रोजेक्ट झालेले आहेत. या तिकडे बी दाखवा जागृत, इकडे बी दाखवा पूर्ण हे. या जागृत, जागृत इकडे बी दाखवा. हो, इकडे दाखवा. हे विकास आहे, ह्याला विकास म्हणलं जात आहे. या जागृत, इकडे बी दाखवा जागृत, दाखवा पूर्ण. आपण या साइड वरची सगळीच माहिती बालाजी आमनचे जे रेड्डी आहेत, ह्याच्यामध्ये 2-3 पार्टनर आहेत, आणि त्या पार्टनरनी हे प्रोजेक्ट तयार केलाय. आपण आता बघितलं तिकडे गॅसचा, ते आपल्या भारतामध्ये 1 नंबर आहे, आणि तिथं गॅस तयार होणार आहे कच्च. अजून नंतर तो कच्चा करून पक्का करणार, आणि तिथून अजून त्याला एखाद्याला मिक्स करायचं आहे, भेसळ करायचं आहे, तर ते भेसळ करून ते ग्राहकापर्यंत जाणार आहे. असा तो प्रोजेक्ट आहे गॅसचा, आणि तिथं गॅस तयार होणार आहे बरं का. कुठंच असलं प्रोजेक्ट नाही आहे. ते आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि सोलापूर शहराच्या लगतच MIDC मध्ये तयार झालेला आहे, आणि विकास होतोय, आपल्याला मान्य करावं लागेल. या जागृत, सगळं दाखवा, इकडं बी दाखवा, सगळं पूर्ण साईड दाखवून टाका तुम्ही. या पलीकड काय आहे, तिकडं सेम कंपनी सेमच आहे, आणि इकडं 3 आणि तिकडं ते बी रेड्डीचेच आहेत. 5-6 प्लॅन्ट आहेत तिथं, नव्याने झालेले इकडले, आणि तो म्हणजे असं 4 नव्याने झालेत, आणि तिकडं 5-6 आहेत. या आपण जाऊ म्हणजे जागृत, सगळे प्लॅन बघू म्हण. हे आपला विकास आहे, हे आपला विकास आहे. ह्याला जागृत, हे आपला विकास आहे, आणि विकास होतंय, आपल्याला मान्य करावं लागेल. सोलापूरचा विकास आहे, आपण सगळं बघायला लागलो, आणि सोलापूरकर तुम्हीही बघायला लागलेत. विकास होतंय, आपण मान्य करावं लागेल. आपल्याला फक्त सोलापूरसाठी IT पार्क पाहिजे, तर इथं सुद्धा काय कर्मचारी आपले सोलापूरचे काम करतात बरं का. IT क्षेत्र बी पाहिजे, त्याचाही विकास व्हायला पाहिजे, असं सगळ्या सोलापूरकरांचं म्हणणं आहे. आपण बघितलो आता, एका शिफ्ट मध्ये 300 ते 400 लोक काम करतात, म्हणजे 24 तासात काम आहे, सगळं काय आहे, विकास बी आहे.
मी राहुल रणदिवे सह जागृत रणदिवे सोलापूर न्यूज.